मुंबईतून बातमी समोर येते। मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पदाधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केलेलं आहे। आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ घटनास्थळी पोहोचून नागरिकांना मदत करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेशी समन्वयासाठी पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि मुंबई शहर विभागासाठी स्वतंत्र नोडल व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी शिंदे सेना सज्ज झालेली आहे। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने मदतीचे आदेश दिलेत। पालिकेशी समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत। पश्चिम, पूर्व उपनगर शहरासाठी स्वतंत्र जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे। ज्या भागात शिवसेनेचा लोकप्रतिनिधी नाहीये त्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेशी समन्वय साधण्यासाठी खालीलप्रमाणे नोडल जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत। पश्चिम उपनगर उपमहापौर संजय घाडी यांच्याकडे जबाबदारी आहे। पूर्व उपनगर बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांच्याकडे जबाबदारी आहे, तर मुंबई शहर विभागाची अमेय घोले यांच्याकडे जबाबदारी आहे। पश्चिम, पूर्व उपनगर शहरांसाठी स्वतंत्र जबाबदारी। तर याच संदर्भात प्रतिक्रिया देत आहेत आपल्यासोबत अमेय घोले जोडले गेलेले आहेत। तर काय सांगाल अमेयजी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने मदतीचे आदेश दिलेले आहेत। मुंबईत ज्या आपत्कालीन घटना घडत आहेत त्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश शिंदे सरकारने दिलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे, काय प्रतिक्रिया आहे? शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांनी सगळ्यांना आदेश दिले की सगळ्यांनी ऑन ग्राउंड राहून लोकांची जशी सेवा करू शकतो आणि जे मदत करू शकतो त्या माध्यमातून आपल्याला केलं पाहिजे। आणि जिथे आता आम्ही नगरसेवक आहोत तिथे काही इश्यू नाहीये, पण जिथे नाही आहोत तिथे शिवसेना कशी पोहोचू शकते याचा एक आम्ही आढावा घेऊन अशी नेमणुका केल्या आहेत। आणि जिथे जिथे पोहोचू शकतो, जिथे आमच्या मदतीने जाऊ शकतात तसं आपण हे केलंय, उपाययोजना केलेली अशी। जी जी। तर अमेयजी, आम्ही सकाळपासून बातम्या बघतोय की मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। प्रभादेवी परिसरात पाणी साचलंय, सायन परिसरात पाणी साचलेलं आहे। तर या सगळ्या परिस्थिती म्हणजे ही परिस्थिती कशी नियंत्रणात आणणार आहे, त्यासाठी काय उपाययोजना आहेत? आता जसं आयएमडीचं पण एक साधारण इश्यू झालाय की जिथे आता रेड अलर्ट आहे किंवा ऑरेंज अलर्ट आहे आणि इतकाच रात्रीपासून पाऊस पडतोय, तर सखोल भागात जिथे पाणी साचलंय तिथे आपण ऑलरेडी नियंत्रणात आणलेलं आहे। हिंदमाता म्हणा किंवा सायन्स सर्कलकडे म्हणा पाणी नियंत्रणात आहे, ट्रॅफिक चालू आहे। आता इश्यू कुठे नाही, रेल्वे पण सुरळीत चालू आहे, धीम्या गतीने चालू आहे पण सुरळीत चालू आहे। पण या सगळ्या गोष्टी नियंत्रणात आहे कारण पाऊस खूप पडतोय, त्या माध्यमातून आपण या उपाययोजना केल्या। अमेयजी, या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर झाडं पडण्याच्या सुद्धा घटना घडतात। मागे सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत। तर या घटना रोखण्यासाठी नेमकं काय उपाययोजना आहे तुमच्याकडे? जसं काल स्थायी समितीमध्ये झालं की जे कन्सर्न अधिकारी आहेत, जे चेंबूरची दुर्दैवी घटना घडली तिथे त्या लोकांना निलंबित करण्यात आलंय। आणि साधारणपैकी सर्व पक्षीय नगरसेवकांचं असं म्हणणं होतं की एक ऑडिट झाला पाहिजे। त्यावरती प्रशासनाने सकारात्मक उत्तर दिलंय आणि ऑडिट झाल्यानंतर लवकरात लवकर सादर करून त्या झाडांवरती काय कारवाई करता येईल यावरती पण तोडगा काढण्यात आलाय। तर या अनुषंगाने पुढील 7 दिवसात हा मॉनिटर केलेलं ऑडिट हे स्थायी समितीमध्ये सादर केलं गेलं पाहिजे। अमेयजी, आणखी एक प्रश्न आहे की पाऊस पडल्यानंतर मुंबईची तुंबई होते, अनेक ठिकाणी पाणी साचतं आणि वाहतूक कोंडीला सुद्धा सामोरं जावं लागतं। तर या प्रकारे जर पाणी साचलं तर त्याचा निचरा होण्यासाठी काय उपाययोजना आहे? बघा, आता रात्रीपासून पाऊस पडतोय, सखोल भागात जिथे पाणी साचलंय त्याचा निचरा ऑलरेडी झालाय, पंप ऍक्टिव्हेटेड आहेत। दादर सिटी म्हणा, हिंदमाता म्हणा, सायन म्हणा, अंधेरी सबवे म्हणा किंवा खार सबवे म्हणा, जिथे पाणी रात्री तुंबलं होतं तिकडे ऑलरेडी निचरा झाला आणि वाहतूक पण सुरळीत तिकडे सुरू झाली आहे। आता इतक्या कमी वेळेत जर पाऊस पडला, जास्ती प्रमाणात पाऊस पडला तर कुठे ना कुठे थोड्या प्रमाणात पाणी साचलं जातं। पण आता ती यंत्रणा अशी केली आहे की पाणी जितकं निचरा लवकरात लवकर करू शकतो त्यावरती भर दिलाय आणि तो होतोय। आणि पंपिंग स्टेशन्स पण आपले फुल ऍक्टिव्हेटेड आहेत। जी। तर अमेयजी, आता जसं पावसामध्ये वेगवेगळ्या आपत्कालीन घटना घडत असतात, जर एखाद्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली तर
काय यंत्रणा आहे, तुमची जी टीम आहे ती कशा प्रकारे कार्यान्वित होईल? हे बघा, जसं जिथे जिथे गरज लागेल तिकडे आपली महानगरपालिकेची टीम आहे, डिझास्टरची टीम आहे, NDRF आहे, ऍक्टिव्हेटेड आहे, SDRF पण आपण तिकडे नियोजित ठेवली आहे. या सगळ्या नियोजनाचा पूर्ण भाग म्हणून जिथे गरज लागेल तिकडे आम्ही शिवसेना म्हणून आणि ऍज अ नगरसेवक म्हणून पण आम्ही तिकडे ऍक्टिव्हेटेड आहोत. आणि जिथे जिथे महानगरपालिकेची यंत्रणा लागेल किंवा शासनाची यंत्रणा लागेल तिकडे आम्ही एकदम पुरेपूर तयार आहोत आणि लोकांना सेवा कशी करू शकतो यावरती जास्ती भर दिला. तर अमेशजी, आज आहे ना हाय टाईडचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. 1:45 वाजता हाय टाईड सांगितली आहे. तर त्या दरम्यान पाणी साचण्याची भीती असते. तर तेव्हा जर भरपूर प्रमाणात जर पाणी साचलं तर काय यंत्रणा आहे? तेव्हा कशा पद्धतीने ती सिच्युएशन हँडल केली जाईल? बघा, हायटाईडचं जेव्हा आपण फ्लड गेट बंद करतो, आता जर एकंदरीत तुम्ही अंदाजा घेतला, सकाळी 8 वाजेपर्यंत पाऊस शहरात 172 मिलीमीटर पाऊस पडलाय. पूर्व उपनगरात 189 आणि पश्चिम उपनगरात 165 मिलीमीटर पाऊस पडलाय. इतक्या कमी प्रमाणात इतका मोठा पाऊस पडणं म्हणजे हे एक मोठा प्रमाण आहे. आणि आज कुठे ना कुठेतरी आपण त्याच्यावरती पंप आणि आपले जे पंपिंग स्टेशन आहेत त्याच्यावरती जास्त निर्भर राहून आपण जितका निचरा पाण्याचा करू शकतो तितका करतोय. आणि हायटाईडच्या वेळी ते पंपिंग स्टेशनचे गेट बंद करून तो जो आतला पाण्याचा निचरा आहे तो आपण बाहेर समुद्रात फेकला जातोय. तर या गोष्टी सगळ्या ऍक्टिव्हेटेड आहे. आता आम्ही स्वतः तिकडे पंपिंग स्टेशनला जाणार आहोत 12:30 वाजता आणि तिकडची यंत्रणा चेक करणार आहोत. अजून एक प्रश्न आहे अमेशजी, जर नागरिकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर ते कसा संपर्क साधू शकतात? आम्ही आमच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांना सगळ्यांना आमचे संपर्क क्रमांक दिलेत. तिथे जिथे त्यांना मदत लागेल ते आम्हाला संपर्क साधतील. आम्ही सोशल मीडियावरती पण आहोत. सगळ्या माध्यमातून सगळ्यांना आपण सांगितलेलं आहे की आम्ही इथे स्टेशन आहोत. जिथे कुठे मदत लागेल आम्ही त्वरित पोहोचू शकतो. जी, धन्यवाद अमेशजी दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपण पाहतोय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहे. पालिकेशी समन्वयासाठी हे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. पश्चिम, पूर्व उपनगर शहरांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केलेले आहेत.